जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर ज्या गोष्टीची सर्वांना प्रतीक्षा आहे की पुढील निवड याद्या कधीपर्यंत लागणार त्या संदर्भामध्ये ऑफिशियल न्यूज बुलेटिन प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। त्यामध्ये कोणकोणत्या बाबी नमूद करण्यात आलेल्या आहेत त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया काय आहे न्यूज बुलेटिनमध्ये। बघा मित्रांनो, कालच्या तारखेला पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटला एक शिक्षक पदभरतीच्या संदर्भामध्ये प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये ज्या बाबी नमूद करण्यात आलेल्या आहेत त्या आपण बघूया। बघा, पहिला मुद्दा त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे की समांतर आरक्षणाबाबत शासनाच्या प्रचलित तरतुदीनुसार माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त इत्यादी आरक्षणामधील जे रिक्त राहिलेल्या जागा आहेत ते त्या सामाजिक प्रवर्गातील सर्वसाधारणमध्ये म्हणजेच समांतर आरक्षणाशिवाय याच्यामध्ये गुणवत्तेनुसार रूपांतरित करून भरण्याच्या ज्या तरतुदी आहेत त्यानुसार कारवाई करण्यात येत आहे। म्हणजे 2-3 मुद्दे या ठिकाणी महत्त्वाचे आहे की समांतर आरक्षणामधल्या ज्या जागा आहेत ज्याच्याविषयी कॉन्ट्रोवर्सी असते, फार संवेदनशील मुद्दा माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त एवढ्यांचाच प्रश्न आहे। आता याच्या व्यतिरिक्त जे अंशकालीन आहेत, खेळाडू आहेत, महिला आहेत, या जागा ऑटोमॅटिकली कन्वर्ट होऊन जातात, त्यांचा फार जास्त इश्यू होत नाही। परंतु थोडासा सेन्सिटिव्ह इश्यू हा फक्त याचाच असतो की माजी सैनिकांच्या जागा, प्रकल्पग्रस्ताच्या जागा आणि भूकंपग्रस्ताच्या जागा त्या संदर्भामधली जी कारवाई आहे ती केली जाते आहे। आता त्या संदर्भात नेमकं सद्यस्थिती काय आहे त्याविषयी त्यांनी पॉईंट नंबर 2 मध्ये सांगितलं। बघा की माजी सैनिक या समांतर आरक्षणामधील रूपांतरित करायच्या जागांसाठी सैनिक कल्याण बोर्डकडे आज दिनांक जे आहे 18/6/2024 रोजी आयुक्तालयातील संबंधित उपसंचालक यांनी नाहरकत प्रमाणपत्राबाबत पाठपुरावा करण्यासाठी भेट दिली आहे। तसेच आयुक्त शिक्षण यांनी देखील संचालक सैनिक कल्याण बोर्ड यांच्याशी आज चर्चा केलेली आहे। सैनिक कल्याण बोर्ड त्यांच्या जिल्हा कार्यालयाकडून माहिती प्राप्त करून घेत असून सर्व जिल्ह्यांची माहिती प्राप्त करून घेण्यासाठी दिनांक 21/6/2024 ची अंतिम मुदत त्यांनी आपल्या जिल्ह्यांना दिलेली आहे। म्हणजे कालच्या तारखेला जे उपसंचालक साहेब आहेत म्हणजेच आपले आदरणीय राजेश शिंदे सर, त्यांनी स्वतः जाऊन या ठिकाणी जे आहे पाठपुरावा केला की नाहरकत म्हणजे जी काही NOCची आपल्याला आवश्यकता आहे त्या NOCची तर ती NOC मिळू शकली नाही आणि NOC अजून तरी न मिळाल्यामुळे जे आहे खुद्द आदरणीय शिक्षण आयुक्त महोदयांनी देखील या ठिकाणी जे आहे सैनिक कल्याण बोर्डला फोनवरून चर्चा केलेली आहे आणि त्यामध्ये एक गोष्ट या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे की येणारे 21 जूनपर्यंत जे आहे त्यांचा जो काही डेटा येणं अपेक्षित आहे तो डेटा आलेला असेल आणि एकदा का डेटा आला त्यांचा की आपल्याकडे जे आहे किती उमेदवार अवेलेबल आहेत। कारण याच्यापूर्वी देखील मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सैनिक कल्याण बोर्डने आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक पत्र निर्गमित केलेलं आहे। त्या पत्रामध्ये माहिती मागवलेली आहे। माहिती कोणाची मागवलेली आहे तर आपल्या माजी सैनिकांपैकी खुद्द माजी सैनिक असेल किंवा शहीद सैनिकांचे पाल्य असेल यांच्यापैकी जे आहे कोणी DED, BEd, TET, CTET पात्र आहे याची माहिती मागवलेली आहे आणि ही माहिती जी आहे 21/6/2024 पर्यंत त्यांनी शेवटची मुदत दिलेली आहे की या तारखेपर्यंत ही जी संपूर्ण डेटा आहे तो मिळायला पाहिजे आणि तो डेटा मिळाल्याच्या नंतर या ठिकाणी सैनिक कल्याण बोर्डच्या वतीने आपल्याला NOC मिळू शकेल आणि NOC मिळाली की मग लगेच जे आहे अगदी 1 दिवस किंवा 2 दिवस हार्डली त्या 2 दिवसामध्ये आपल्याला यादी पाहायला मिळू शकते। कारण त्या संदर्भामध्ये त्यांनी पुढे काही गोष्टी नमूद देखील केलेल्या आहेत। बघा, शासनाचं जे पत्र आहे 14/6/2024 नुसार उपलब्ध भूकंपग्रस्त उमेदवाराबाबत पोर्टलवर अंतर्गत कारवाई तपासून झालेली आहे। ही एक खूप महत्त्वाची माहिती आहे की 14/6/2024 नुसार त्यांनी काय सांगितलेलं आहे की ज्या भूकंपग्रस्ताच्या जागा आहेत त्या जागा प्रकल्पग्रस्ताला कन्वर्ट व्हायला पाहिजे।
आता त्या जागा याने ऑलरेडी कन्वर्ट करून जे आहे पोर्टल रन करून बघितलेलं देखील आहे, म्हणजे त्याची चाचणी घेतलेली देखील आहे. त्याच्यामुळे पवित्र पोर्टलवर फार जास्त कालावधी त्यासाठी लागणार नाही. म्हणजे एकदा का NOC मिळाली तर लवकरात लवकर ही जी काही प्रोसेस आहे ती केली जाऊ शकते. कारण सगळं जो खेळ आहे तो सॉफ्टवेअरचा असल्या कारणाने यामध्ये मानवी हस्तक्षेप नसल्या कारणाने फार जास्त कालावधी या ठिकाणी यादी लावायला लागणार नाही. त्याच्याऐवजी आणखी त्यांनी एक पॉईंट या ठिकाणी सांगितलेला आहे. त्या पॉईंटमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी सांगितल्या त्या बघूया. बघा, यामध्ये हे सांगितलंय की ही रूपांतरित फेरी घेत असताना सर्व तांत्रिक बाबींची कायदेशीर तरतुदींची पूर्तता करणे अनिवार्य असते. त्यामुळे शासनाने देखील शासन स्तरावरील अन्य विभागांशी समन्वय करून या संदर्भातील आदेश दिनांक 7 जून आणि 14 जून रोजी निर्गमित केलेले आहे. ते आदेश निर्गमित झाल्यानंतर क्षेत्रीय स्तरावरील कारवाई त्या आदेशातील निर्देशानुसार तातडीने या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. या संदर्भामध्ये दैनंदिन पाठपुरावा देखील केला जात आहे. म्हणजे या संदर्भामध्ये ज्या काही बाबी होणं आवश्यक आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संदर्भामध्ये कोर्टामध्ये जाण्याची वेळ येऊ नये यासाठी देखील विशेष खबरदारी घ्यावी लागत आहे. सर्व अँगलनं विचार करून यादी लावण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. आपली सर्वांची ही जी प्रतीक्षा आहे ती लवकरात लवकर संपणार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी आता डाऊट शिल्लक राहिलेला नाहीये. शेवटी एक पॉईंट त्यांनी या ठिकाणी सांगितला की संबंधित विभागांचे अभिप्राय प्राप्त होताच यादी जाहीर करण्याची कारवाई करण्याची तजवीज केलेली आहे. ही जी तजवीज आहे अतिशय महत्त्वाची आहे, कारण त्या ठिकाणी त्यांनी आपल्या वतीने प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे की इकडे ना हरकत मिळाली म्हणजे NOC मिळाली की लगेच जे आहे एका दिवसामध्ये यादी लागू शकते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्या सर्वांच्या समाधानाकरिता त्यांनी सांगितलेलं आहे की बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल याची अभियोग्यता धारकांनी घ्यायची आहे. ही काही नवीन अपडेट असेल बुलेटिनच्या माध्यमातून हे सांगितलं जाणारच आहे. एक विशेष या बुलेटिनमधून निश्चितपणाने आपल्याला पाहायला मिळालेला आहे की आता जो काही प्रत्येक बुलेटिनमध्ये एक लाईन या ठिकाणी दिली जात होती की वारंवार जे काही दिशाभूल करणारी व्यक्ती आहे त्यांच्याकडून सावध राहा, तर ती जी लाईन आहे आता या ठिकाणी वगळण्यात आलेली आहे. याचा अर्थ असा आहे की आता बरेच जण या ठिकाणी पॉझिटिव्हली न्यूज देत आहे. कोणीही अभियोग्यताधारकांमध्ये कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी संभ्रम निर्माण करत नाहीये. त्यामुळे निश्चितपणाने आता या चालू आठवड्यामध्ये आपल्या सर्वांना पवित्र पोर्टलवर जे काही रूपांतरितची यादी आहे, हॉरिझॉन्टल कन्व्हर्टेडची यादी आहे ती पाहायला मिळणार आहे. आता एक प्रश्न या ठिकाणी आणखीन राहिलेला असणार आहे आणि तो प्रश्न राहणं साहजिक आहे की विथ इंटरव्ह्यूच्या याद्यांच्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचे अपडेट आपल्याला मिळत नाही. मग त्याची सद्यस्थिती नेमकी काय आहे? तर ही हार्श रियालिटी आहे की जोपर्यंत हॉरिझॉन्टल कन्व्हर्टेडचा राऊंड लागणार नाही तोपर्यंत विथ इंटरव्ह्यूचा राऊंड या ठिकाणी लागणार नाही. अपेक्षा आपल्याला अशीच आहे की हा राऊंड एकदा लागला तर त्याच्यानंतर जे आहे अगदी थोड्याच दिवसांमध्ये आपल्या सर्वांना जो मुलाखतीचा राऊंड आहे तो पाहायला मिळू शकतो.